तर हे माझ्या मावशीचं घर आहे. हा पूर्ण प्लॉट जो आहे ना त्यामध्ये घर बांधलेलं आहे आणि हे 3,500 गुंठ्यामध्ये बांधलेलं घर आहे. वरती खाली 2,000 गुंठ आणि वरती 2,000 गुंठ असं बांधलेलं आहे. तर मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते, तुम्हाला आयडिया येईल. आणि आता ते लोक राहतात तिथे आणि जे इथे उभे आहेत ते माझे काका आहेत. तर त्यांनी पूर्ण असं कंपाऊंड करून ठेवलेलं आहे स्टार्टिंगलाच आणि ते प्रत्येकाचे प्लॉटच असे आहेत आणि त्यामध्ये ते बांधलेत. तर इथे गेट केलं मिनी गेट आणि हा इथे जो गेट केला आहे तो ह्या गाडी पार्किंगसाठी हा आतमध्ये केलेला आहे. तर मी आतमध्ये आता जाते. तर आतमध्ये एंट्री केल्या पहिल्यांदा हा एंट्रन्स येतो आणि ह्या साईडला जो त्यांनी झाडांसाठी हे केलेलं आहे. तर राईट साईडला जिथे गाडी लावली आहे ना तिथेच इथे पुढे जाऊन आहे ना बोर काढलेली आहे. ही बोर काढलेली आहे आणि हा पूर्ण पॅसेज आणि ह्याच्या खाली जे टाकीचं असतं ते आहे आणि इथे गाडी लावण्याचा पॅसेज केलेला आहे. हा सगळा पूर्ण पॅसेज आणि इथे ही टाकी आहे पाण्याची. परत इथून लेफ्ट साईडला असं गेल्यानंतर ही झाड आहेत. जी ही सगळं झाडे ही काकांनीच लावलेली आहेत माझ्या. तर आता काका सांगतील झाडं कोणकोणती आहेत म्हणजे आयडिया येईल. कधी तुम्हालाही लावायची असतील तर तुम्हाला आयडिया येतील. तगारीची झाड आहे ती म्हणजे फुलं येत नाही, येतात फुलं येतात त्याला व्हाईट सारखी. ही जी व्हाईट कलरची आहेत फुलं अशी, ह्याला तगारीचं झाड बोलतात. ही शेवंतीची झाड आहेत. मोगरा हा जो छोटा आहे तो मोगरा आहे आणि ह्याला फुलं येत आहेत, कळ्या दिसत असतील. हे जयसिंग म्हणजे जास्वंदासारखंच आहे. बिन बी म्हणजे बी नसलेलं लिंबूचं झाड आहे. मी फर्स्ट टाइम बघते हे. आता ह्याला लिंबू नाही आहेत. आहेत हा लिंबू. ह्याच्यामध्ये बी नसते. हे स्वास्तिकचं आहे का? हे स्वास्तिकचं झाड आहे वासाचं. हा हे पण जयसिंगचं जास्वंदाचं. हा मोगरा आहे. हे नारळाचं झाड आहे. हे पण जास्वंदाचं आहे. ह्याला पण आलेत कळ्या तुम्ही बघू शकता. पेरू हा जो छोटा आहे तो पेरू आहे. हे सगळं जे आपण दाखवतो हे सगळं घराच्या बाजूने. हा सोनचाफा लावलाय आणि हा शेजारी तो आंब्याचं झाड आहे. सो जो बाजूचा आवाज येत असेल तिथे काम सुरू आहे म्हणून आवाज येतोय. आणि ही जी आहेत ना ती सगळी खाऊची पानं, जिला देठाची पानं पण अशी म्हटली जातात. आणि हे ना आळूच्या वड्याच्या बनवतात ना, आळूची पाने ती. तर हे जे हे आहे ना हे आतून आहे ना एक छोटं म्हणजे जिथे कपडे धुवायचे असतात काय असतात ते त्यासाठी ह्यांनी काढलेलं. ही बॅक साईड आहे सगळी जी वरती पण दिसते. आणि ह्याच्या आतमध्ये जे आपलं नॉर्मल बाथरूम सारखंच केलेलं आहे, मिनी स्टोरेज सारखं आहे. मी तुम्हाला ते आतून पण इथून दाखवणार आहे. इथून नाही जाणार मी, डायरेक्ट आता घरातून तुम्हाला घर दाखवते. तरी आपण ह्या साईडचं सर्व बघितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते दाखवलेलं मी. आणि आता इथून एंट्रन्स आहे, हा मेन डोअर आहे. हा सो मेन डोअर एंट्री केल्यास राईट साईडला हे स्टोरेज केलेलं आहे. आपण शू रॅक बोलू शकतो ह्या गोष्टीला. आणि आता इथे सध्या मेस आहे तर तो इग्नोर करा, कारण मावशी काका माझे राहतात इथे आणि लहान मुलं पण आहेत त्यामुळे असं समजून घ्या. आणि इथे स्टोरेज आहे. इथेच एक विंडो काढलेली एंट्री केल्या. आणि हा एंट्रन्स आहे. हा एंट्री केल्यावर राईट साईडला हा हॉल आहे. तर मी लांबून तुम्हाला दाखवते म्हणजे एक तुम्हाला अंदाज येईल, पूर्ण कव्हर होईल पूर्ण. हा पूर्ण हॉल आहे. तर हॉलला इथे एक डोअर केलेला आहे. हा जो समोरचा डोअर आहे हा एक डोअर आहे. आणि म्हणजे हे सर्व जे बांधलेलं आहे हे पूर्णपणे दिशेप्रमाणे बांधलेलं आहे. पूर्ण एक प्लॅन असतो त्याप्रमाणे बांधलेलं आहे. इथे स्टोरेज केलेलं आहे समोर.
इथे पण विंडो काढलेली आहे आणि इकडे पण विंडो आहे आणि हा सिटिंग एरिया आहे आणि वरती पण हे असं आहे, डबल हाईटचं आहे हे. आता वरती मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेन. आणि हा हॉलमधून हे किचन आहे, हे किचन पूर्ण कव्हर होत आहे. तर किचनचा हा एरिया आहे. तर किचन मध्ये डायनिंग टेबल ठेवलेला आहे आणि आपला हा पूर्ण जो हा लांब दिसतोय तो पूर्ण किचन कट्टा आहे. लेफ्ट साइडला अजून एक कट्टा असा आहे छोटासा, म्हणून तिथे ओव्हनसाठी जागा केलेली आहे. हा फ्रीजसाठी आहे. आणि किचनची विंडो, तो उजेडाची काहीच म्हणजे लाइटिंगची काहीच गरज नाही, एवढा उजेड घरामध्ये येतो. आणि बरोबर त्या लागूनच आहे ना ह्या साईडला एक स्टोरेज केलंय, जिथे आपलं रेग्युलर ज्या गोष्टी असतात म्हणजे तांदूळ म्हणजे पीठ वगैरे जे काही असतं, जे आपला किराणा माल असतो जो तो सगळा तो त्यांनी इथे स्टोअर करून ठेवलेला आहे. बरोबर किचनच्या बाजूला, म्हणजे जर पटकन आपण घेऊ शकतो. आणि बरोबर ह्याच साईडला त्याच्या उजव्या साईडला हा देवार आहे. तर देवारा बाजूलाच केलेला आहे. पूर्णपणे व्यवस्थित प्लॅन करून हे पूर्ण घर बांधलेलं आहे. हा पूर्ण किचन कव्हर होतो यामध्ये. आणि किचनच्या लेफ्ट साइडला हा हॉल होता आणि आता राईट साइडला इथे जिना आहे वरती जायला. आणि त्यांनी इथे स्टोरेज केलेलं आहे, जे काही आपलं रेग्युलर साठी असतं किंवा काही जे काही त्यांचा डेली यूज साठी आहे ते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथेच ठेवलेलं आहे. आणि जो बॅक साइडचा मी दाखवलेलं तुम्हाला, त्याला युटिलिटी रूम म्हणतात. म्हणजे इथे नॉर्मल आपलं कपडे धुण्यासाठी जे काय आहे त्यासाठी यूज केली जाते. आणि मिनी स्टोरेज म्हणू शकता. आणि वरती पत्र टाकलेलं आहे, म्हणजे पूर्ण कव्हर आहे. त्यामुळे अजिबात असं काही डेंजर किंवा काही असं काहीच नाही, म्हणजे काहीच भीती नाहीये इथे. सो दोन्ही साईडला दरवाजे केलेले आहेत. सो हा दरवाजा इथे दाखवताना मी इथेच कव्हर करते. तर ह्या राईट साईडला सेम झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या गोष्टींची. मी आता तुम्हाला ते पण दाखवते. तर हे पेरूचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. याला पेरू आलेले आहेत ऑलरेडी, खूप सारे पेरू. आणि आम्ही परत हे पण फुलांचीच झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. इथून राईट साईडला आल्यावर हे लिंबूचं झाड आहे आणि हे तोतापुरीच आहे. सॉरी, हे तोतापुरी नाहीये, हे केशरी आंब्याचं आहे. तर आंबे बघू शकता तुम्ही इथे. त्यासाठी अशी घराच्या बाजूने पूर्ण जागा ठेवलेली आहे झाडांसाठीच. हे कडीपत्त्याचं झाड आहे. हे पण पेरूच आहे. तसे इथे वेगवेगळ्या टाईप्सची प्रत्येक गोष्टींची झाड लावलेली. इथे पावटा पण आहे. पावटा म्हणजे वरण्याची शेंग आपण बोलतो ना, ती पण लावलेली आहे. आणि हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे जे इथे लावलेलं आहे. घराच्या बाजूने, घराचं लेफ्ट साइडचं साइड आहे ही जी आहे ना, ही लेफ्ट साइडची साइड आहे पूर्ण. परत इथे एक आंब्याचं झाड आहे, हे तोतापुरीचं आहे. तुम्ही आंबा बघू शकता इथे किती मोठा आंबा आलेला आहे.
हे पण भाजीचंच झाड आहे आणि हे जे झाड आहे हे पण आय थिंक मुतखड्यासाठी यूज केलं जातं. हे जे झाड आहे जी पानं आहेत ना, मी विचारून घेईन नक्की काय बोलतं, पण हे मुतखडा ज्यांना होतो, किडनी स्टोन म्हणतात त्याला, त्यासाठी आहे. आणि हा पुढची साईड आहे, फ्रंट साईड आहे, जी गाडीसाठी मी तुम्हाला दाखवलेली ना, जे बोर आहे इथे, पाण्याची टाकी आहे, हे बरोबर ह्याला लागून इथे हा पूर्ण स्पेस आहे. आणि जो मेन डोअर म्हणजे मेन डोअरच्या राईट साईडला हॉलचा जो ही होती खिडकी परत दरवाजा होता तो हा आहे. तर मी आता जाते आतमध्ये. युटिलिटी रूम मधून असं पूर्ण घर दिसतं. तर आता किचनचा एरिया कव्हर झालेला आहे आणि हॉलचा पण. आता मी तुम्हाला बेडरूमचा कव्हर दाखवते. आणि हे कोल्हापूरमध्येच राहतात ते महालक्ष्मी. आणि हॉलमधून एंट्री करताना आतमध्ये लेफ्ट साईडला आहे हा मास्टर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे. आणि मास्टर बेडरूमला पण सेम राईट साईडला इथे एक विंडो केलेली आहे, इथे एक विंडो केलेली आहे. आणि हे आपलं स्टोरेज केलेलं आहे. स्टोरेज म्हणजे कबर्ड केलेले आहेत ज्याच्यामध्ये कपडे ह्याच्या आतमध्ये आहेत. इवन जो बेड आहे त्याचं पण स्टोरेज आतमध्ये आहे इनसाइड. आणि मास्टर बेडरूमचा हे बाथरूम आहे जे कॉमन आहे, म्हणजे कंबाईनमध्ये. तर इथे कमोडचं आहे सेक्शन आणि बरोबर मध्ये बेसिन ठेवलं आणि राईट साईडला अंघोळीचं आहे. आणि हा ड्रेसिंग टेबल आहे. तर हा मास्टर बेडरूम होता पूर्ण. इथे ही कॉमन बेसिन आहे आणि कॉमन बाथरूम आहे. हे कॉमन बाथरूम आहे. जे रेग्युलर वॉशरूम आहे ते इथे कॉमन बाथरूमसाठी, म्हणजे जे कोणी रेग्युलर येतात म्हणजे नॉर्मली घरी येतात त्यांच्यासाठी. आणि हे गेस्ट रूम आहे. ही सेम ह्या रूमला पण 2 विंडो आहेत. आणि मी आता लाईट लावलेली नाहीये, तरी पण लाईट लावून पण दाखवेन, कारण उजेडच इतका येतो घरामध्ये की लाईटीची लवकर गरज नाही लागत. तर सेम इथे एक कपाट आहे, बेड आणि एक टेबल. सो असं एक गेस्ट रूम आहे. हा पूर्ण कव्हर केलेला असा छान दिसतो. सो गेस्ट रूमला वॉशरूम नाही आहे. हे कॉमन बाथरूम जे ह्याला अटॅच आहे तेच यूज करतो. त्यानंतर तिथून बाहेर आल्यावर जे किचनच्या राईट साईडला जो जिना आहे, तर वरती 2 बेडरूम आहेत अजून, ते मी तुम्हाला दाखवते. सो इथे वरती जाताना इथे एक विंडो काढली, इथे एक काढली, जेणेकरून उजेड यावा आणि व्हेंटिलेशन राहावं व्यवस्थित. सो वरती आल्यावर हा असा एरिया दिसतो. आणि वरतून हा खालचा एरिया जो हॉलचा एरिया आहे. हे माझे काका आहेत जे राऊंड मारत आहेत. आणि आता वरती आल्यानंतर जे 2 बेडरूम आहेत ते तुम्हाला दाखवते फर्स्ट. सो हा पण मास्टर बेडरूम आहे, हा पण मास्टर आहे, पण हा चिल्ड्रन बेडरूम केलाय त्यांनी. तर मास्टर बेडरूम पहिल्यांदा मी दाखवते. सो इथे पण सेम केलंय. मी लांबून पहिलं दाखवते. सेम आहे, जो खालचा मास्टर बेडरूम आहे सेम तसाच केलाय, काही वेगळं नाही केलंय.
सो हा मास्टर बेडरूम आहे. एंट्री केल्यावर इथे एक बसण्यासाठी ठेवलाय सोफा आणि बेड, सेम कबड केलंय आणि वरती स्टोरेजसाठी ठेवलंय. ही पण विंडो आहे आणि ती सिटिंग एरिया घेतलाय. हा सिटिंग एरिया आहे आणि ही नॉर्मल विंडो घेतली. ही नॉर्मल विंडो आहे आणि ही ते सिटिंग एरिया आणि त्याच्या खाली पण स्टोरेज दिलंय. तर हा मास्टर बेडरूम आहे. तर मास्टर बेडरूमलाच अटॅच एक बाथरूम आहे. सो हे बाथरूम मध्ये पण सेम कमोड आहे आणि राईट साइडला अंघोळीचं आहे. आणि सेम ड्रेसिंग टेबल इथे मी आहे. तर हा असा दिसतो पूर्ण कव्हर केल्यावर मास्टर बेडरूम. त्यानंतर हा चिल्ड्रन बेडरूम आहे, बरोबर ह्याच्या फ्रंट साइडला आहे. सो इथे पण सेम इथे एक सोफा ठेवलाय. हा चिल्ड्रन बेडरूम केलेला म्हणजे केला आहे. सो मेस हा इग्नोर करा. सो सेम इथे खिडकी आहे सेम बसण्यासाठी. आता हे लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ती सायकल आहे इथे, पण इथे पण बसण्यासाठी. आणि हे बाहेर असं दिसतं. उजेड भरपूर येतो घरामध्ये, तुम्ही बघू शकता. लाईटीची इतकी गरजच नाही लागत. आणि इथे राईट साइडला एक गॅलरी आहे, मिनी गॅलरी. त्याचा आय थिंक दरवाजा बंद आहे. आणि घराच्या राईट साइडला गॅलरी पण खूप मोठी आहे. माझा आवाज घुमतोय. आणि असं हे बाहेर आहे. आणि शेवटसिंगाचं झाड जे मी तुम्हाला खालती दाखवलेलं. तर हा असा पॅसेज आहे आणि ही फ्रंट साइड आहे घराची. आणि प्रत्येकाला सेफ्टी दरवाजा लावून घेतलेला आहे. तर हा होता चिल्ड्रन बेडरूम. तर हे 2 बेडरूम मी दाखवले तुम्हाला. आणि ह्याच्याच लेफ्ट साइडला जिथून मी एंट्री केल्या राईट साइडला जो बेडरूम होता, बेडरूम नाही एक रूम काढलेली आहे, ती स्टडी रूम आहे. पण सध्या ह्या रूममध्ये थोडा मेस आहे, तर समजून जा तुम्ही, थोडं समजून घ्या असं मी बोलते येतं. तर इथे स्टडी रूम आहे, त्याच्यासाठी इथे बोर्ड लावलेला आहे. हा टेबल आहे, इथे कम्प्युटरचं ठेवलेलं आहे सर्व सेट. आणि हे पूर्ण कबड आहेत ज्याच्यामध्ये स्टडीचे मटेरियल्स असतात. आणि ह्या साईडला पण हा पूर्ण असा कव्हर होतो रूम. थोडी आयडिया येईल तुम्हाला पण जर इन केस कोणी बांधणार असेल तर. आणि हा फ्रंटची गॅलरी आहे. हा फ्रंट मेन आहे ना, मेन इथे. सो 2 रूमला गॅलरी आहे. त्यानंतर इथून बाहेर पडल्यावर जे मी इथून आली वरती, ते इथून आल्यानंतर इथे पॅसेज केलाय असा बाहेर, जिथे आपण नॉर्मली बसू पण शकतो. तुम्ही बघू शकता हा पॅसेज. म्हणजे आता लहान मुलं आहेत ते इथे खेळू पण शकतात.
आणि असं वॉकिंगसाठी खूप बेटर आहे. आणि वरती असं हेच पूर्ण इथे गेलं PVC बोलतात ना, PVC बोलतात ना याला, POP आहे का, सॉरी POP केलेलं आहे आणि पूर्ण कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे उन्हाचा प्रश्नच येत नाही. आपण मेन साईडलाच येतं, जे मेन डोअर आहे तिकडेच हा रोड आहे मेन डोअरचा. आणि हा छान असा पूर्ण कव्हर केलेले आहे. आणि ह्याचा असा हा डोअर केलेला आहे. हा डोअर केलेला आहे. आता इथून बाहेर पडल्यानंतर इथून परत वरती जाण्यासाठी टेरेस आहे वरती, तर तोही तुम्हाला दाखवते. सेम इथे पण 2 विंडो केलेले आहेत. सो टेरेसवर कधी कोण जास्त जात नाही, पण आता मला तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून मी स्वतः चालले. तर इथे स्विच बोर्ड लावलेला आहे लाइटिंगचा पूर्ण. तर इथे मी एक गोष्ट सांगते की काकांनी म्हणजे सोलार सिस्टीम बसवली लाईटची. सो इथे हा डोअर असून सुद्धा सेफ्टी डोअर पण आहे आणि एंट्री अशी आहे. तरी पूर्ण टेरेस आहे. टेरेस सध्या कोणी यूज करत नाही त्यामुळे असं आहे. सो टेरेसवर आल्यानंतर ही पूर्ण जागा मोकळी आहे. लेफ्ट साईडला पण आणि एक बेसिन काढलेला आहे. हवा आहे भरपूर त्याच्यामुळे दरवाजा असा आपटला गेला. तर बेसिन पण आहे इन केस जर कधी काही प्रोग्राम असेल काय असेल तर त्यासाठी खूप युजफुल आहे. खूप मोठं आहे पॅसेज. तर आणि ही फ्रंट साईड आहे, सॉरी ही घराच्या राईट साईड आहे आणि इकडची लेफ्ट साईड आहे आणि बॅक साईड आहे आणि इकडची फ्रंट साईड आहे. सो फ्रंट साईडला ह्या साईडला पूर्ण मोकळा आणि ह्या साईडला सोलार सिस्टीम बनवली. आय थिंक सौर ऊर्जा समथिंग काहीतरी बोलतात त्याला. मी नक्की विचारून घेईन क्लिअरली की ह्याच्यामुळे पूर्ण घराची लाईट पाणी पूर्ण हे आपलं जे आहे ते नॅचरली तयार होतं सगळं आणि नॅचरली भेटतं आहे. म्हणजे आम्हाला मावशी काकांना माझ्या कोणत्याही प्रकारचं बिल नाही आहे. आणि हा खूप यूजफुल आहे. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण लाईफ टाईम बेटर आहे. आणि वरती पाण्याची टाकी आहे. ही जी आहे ती वरती पाण्याची टाकी आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण असा व्ह्यू दिसतो इथून. हा तुम्हाला सनसेट इथून होतो आणि अप्रतिम आहे. कोल्हापूरमध्ये आहे हे. तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवलेलं आहे. तुम्ही बघितलं आणि अप्रतिम व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागून पण. इतकं सुपर्ब वाटतं संध्याकाळ झाल्यानंतर. म्हणजे आता एवढा गरमीचे दिवस आहे तरी संध्याकाळ इतकं वातावरण थंड होतं की मस्त वाटतं. आणि घर तर मी दाखवलेलंच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. काही क्युरीज असतील तेही विचारा, कमेंट बॉक्समध्ये करा. मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि मी प्रयत्न केले तुम्हाला हे घर दाखवण्याचा आणि हे दाखवायचं असं कारण की इन फ्युचर जर कधी तुम्हाला बांधायचं असेल तर थोडी आयडिया येईल यासाठी मी हे दाखवते. बाकी काहीच नाही. मला पर्सनली हे घर खूप आवडतं आणि हे जे मागे बांधलेलं आहे ह्याचे युजेस काय आणि म्हणजे किती महत्त्व आहे या गोष्टींचं की जे खूप लोक राहणारे आहेत त्यांच्यासाठी हे खरंच खूप युजफुल आहे. आणि घराची आयडियाही तुम्हाला येईल. आणि कधी काय तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नक्की मी सांगेन. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की शेअरही करा जेणेकरून खूप लोकांपर्यंत पोहोचेल. आणि काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी असेच माझ्याबरोबर कनेक्ट राहा. थँक्यू. बाय बाय.